नमस्कार. नाट्य रसिक हो या कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत मास्टर माइंड या नाटकावरती. मास्टर माइंड या नाटकात रश्मी आणि ऋषभची पहिली भेट होते ती चुकूनच. मग दोघं विविध कारणांमुळे बोलू लागतात आणि त्यांच्या लक्षात येतं की त्या दोघांचं सत्य काही वेगळंच आहे. या थ्रिलर नाटकात ही दोन पात्र दिसतं तसं नाहीये, पण मग खरं काय आहे असा प्रश्न आपल्या मनात निर्माण करत राहतात. आणि या नाटकातले कलाकार अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. थँक्यू, बोलावलंच त्यासाठी. आणि नाटक हे दिग्दर्शकाशिवाय घडूच शकत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा विजय केंकरे. नमस्कार. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे असतात तू आणि आदिती, तू दोघंही तुम्ही बऱ्यापैकी सिरियल्स केलेले आहेत, पॉप्युलर आहात टेलिव्हिजन साठी. तर तुमचं पहिलं प्रेम काय आहे, नाटक, सिनेमा की सिरियल? मला पर्सनली नाटकात मी जास्त रमतो. त्याची अनेक कारणं आहेत. एकतर सिरियल हे माध्यम आपण जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा जितकं कलाकार म्हणूनही प्रभावी वाटायचं ते आता नंबर गेममध्ये बऱ्यापैकी अडकल्यामुळे ते तितकं प्रभावी माध्यम उरलेलं नाही परफॉर्मर म्हणून काही करायला स्कोप मिळण्याच्या दृष्टीने. अर्थात अजूनही टेलिव्हिजनचा रीच जो आहे त्याला कोणी बीट नाही करू शकत, हे तितकंच खरं आहे. पण नाटकामध्ये कलाकार म्हणून जो कस लागतो तो सगळ्यात जास्त आहे. एक सगळ्यात ढोबळ मानाने बोलायचं झालं तर रिटेक्स नाहीत. तुमचं आज काम कसं होतं याची पावती लगेच समोरून मिळत असते. चांगलं झालं तर चांगलं, वाईट झालं तर वाईट. आणि एक लॉन्जिव्हिटी, एक साधारण सातत्याने एक वर्षभर कलाकार म्हणून तेच करत असूनही, म्हणजे त्याच नाटकाचा प्रयोग करत असूनही त्यात काहीतरी वेगळं होत राहतं. आजचा प्रयोग उद्यासारखा नसतो. हे एक वेगळं थ्रिल कलाकार म्हणून नाटक या माध्यमातून मिळतं, जे इतर दोन माध्यमांमधनं, जी मोठी माध्यमं मानली जातात त्यातनं मिळत नाही. सो मी नाटकात जास्ती रमतो. आणि तू आदिती? मला मजा येते नाटकात काम करायला, कारण सुरुवात आपणच केली एकत्र. या कॉलेजमधून एकांकिकेमध्ये असं ढकलल्यामुळे सुरुवात झालेली, गंमत यायला लागली. म्हणजे मी आय वॉन्ट टू थँक विनय काका, विनय आपटे, कारण तोपर्यंत ना मी एका पद्धतीचं काम करत होते असं मला वाटतं. आणि विनय काकाबरोबर मी एक नाटक केलं, मी आणि चिन्मयने एक नाटक केलं, एक लफडं विसरता न येणार. हा, फार मजेदार नाटक होतं. गाणी वगैरे होती. आणि तेव्हा विनय काकांनी मला एक काय सांगितलं होतं माहितीये का, की रिहर्सल चालू होती, वाचन सुरू होतं, तेव्हा विनय काका म्हणाला, आंधळ्या माणसालाही नाटक पाहिल्याचा फील आला पाहिजे ना, असं परफॉर्म कर. सो हे मला इतकं हिट झालं ना वाक्य, की डोळे उघडे ठेव, तुझी इंद्रिय उघडी ठेव आणि मग परफॉर्म कर, असं म्हणाल होता. मग तेव्हापासून ना त्या कॅरेक्टरमधल्या, त्या माणूस म्हणून नाटक असो किंवा मालिका असो, त्यातल्या ना बारीकी आपण म्हणतो ना, त्या काढायचा कुठेतरी प्रयत्न करायची सुरुवात झाली. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात आलेलं पहिलं नाटक म्हणजे प्रपोजल. तर त्या छोट्या 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 गोष्टी काढताना मला कलाकार म्हणून मज्जा यायला लागली, की अरे अच्छा ही अशी बसेल का. तोपर्यंत अच्छा दिग्दर्शकाने सांगितलं बसायचं, वाक्य अशी आहेत आणि बसायचं, त्यात आपल्या पद्धतीने थोडंफार आपल्याला काही करता आलं तर करायचं. पण तोपर्यंत वर्किंग म्हणजे काय, किंवा अशा पद्धतीने काम करायचं असतं, किंवा ह्या दिशा दाखवायला दिग्दर्शक किंवा दिग्दर्शक हवाच असतो. पण त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालताना आपण आपल्याकडून जे काय भरू शकतो ना, ते करण्याची गंमत नाटकात जास्त असं मला वाटतं. कारण मालिकांना असतात म्हणाल तेवढा वेळ देता येत नाही. दुर्दैवाने आज म्हणजे वादळवाट केली तेव्हा खरं तर सुदैवाने तेवढा वेळ देता यायचा. मी हम बने तुम बने मालिका केली तेव्हाही तेवढा वेळ देता आला. पण आता शेवटची पुन्हा एकदा ते विषय, तू तर प्रोड्युसर आहे, तुला माहिती आहे की उत्तरं सगळ्यांना द्यायची असतात. कलाकारांना द्यायची असतात, मेकअपला द्यायची असतात, प्रोड्युसरला, चॅनलला द्यायची असतात, चॅनलला. सो आपल्याला ते सर्कल पूर्ण करत राहिलं पाहिजे. इथे नाटकामध्ये आपण वेळ घेऊन आणि वेळ देऊन परफॉर्म करू शकतो, त्यामुळे मला ते करायला. आणि तुम्ही दोघांनी 3 नाटकं एकत्र केली. प्रपोजल, नको रे बाबा, प्रपोजल, त्याच्यानंतर चर्चा आता होणारच. आणि नंतर विजयदादा, तुला का वाटलं की या दोघांना पुन्हा एकदा नाटकात एकत्र घ्यावं? म्हणजे इनमे क्या खिचडी पक रही है? काय नाही, एखादं नाटक वाचल्यानंतर पटकन तुमच्या डोळ्यासमोर काही माणसं येतात, तसे हे दोघं माझ्या डोळ्यासमोर आले. कारण मास्टर माइंडला ना ते पोचवण्यासाठी एक प्रकारची इंटेन्सिटी गरजेची होती. त्यामुळे 2 इंटेन्स माणसं मला गरजेची वाटली. आणि
जर नाटक पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की थोडासा पुरुष जो आहे तो किंचित सरकलेला आहे वाटावा, आणि मला असं वाटलं की असतात तो करेक्ट पोर्ट्रे करेक्ट आहे. करू शकतो. सरकलेले आपण सगळे जाऊ, मी पण सिरियल मध्ये थोडा वेळा असलेला वाचतात. तर ते त्याच्यामुळे. आणि मुलगी दुसरं बिचारी वाटावी म्हणून मी ही जास्ती सरकलेली आहे. तर त्या इंटेन्सिटी करता हे दोघं. आणि दुसरं काय आहे, मला असं वाटतं की आपण 2 पात्री नाटकांमध्ये रिस्क घेतो. 38 कृष्णविला करताना गिरीश आणि श्वेताचं काही म्हणजे मला माहिती नव्हतं ते दोघं नागपूरचे आहेत याच्या पलीकडे. पण जेव्हा मी आत्ता पत्रापत्री गेलं तेव्हा मी आणि दिलीप भैया आमच्यात एक ट्युनिंग आणि अंडरस्टँडिंग आहे. ते 2 पात्री नाटकाला मला फार गरजेचं वाटलं, आणि म्हणून हे दोघं अगदी डोक्यात नंतर फिट बसले की हो 2 नाटकं केली आहेत ना, ते एकमेकांना ॲक्टर म्हणून ॲक्शन रिॲक्शनचा खेळ जो आधीच्या नाटकामध्ये दिसला तो इथे मला वापरता येईल, असं ती 2-3 कारणं. म्हणजे तुम्ही दोघं तसं माझ्या माहितीप्रमाणे एक मित्रच आहात आणि एकत्र फिरायला जाता वगैरे असं अजिबात नाहीये. पण प्रोफेशनली तुमची सुपर्ब केमिस्ट्री आहे. कारण मी तुमचं प्रपोजल पण बघितलंय. ते किती वर्ष झाली त्याला? 12 वर्ष झाली ऑलमोस्ट. म्हणजे तुम्ही इतके वर्ष एकत्र काम करताय. यू ऑल आर नॉट बेस्ट ऑफ फ्रेंड्स हे मला माहिती आहे, पण प्रोफेशनली ती काय केमिस्ट्री आहे मग तुमची? मी खरं सांगू, मला असं वाटतं की जेव्हा 2 कलाकार किंवा 3 कलाकार नाटक करतो ना, त्याचं डेडिकेशन टुवर्ड्स द प्ले, आणि नाटक आपल्यापेक्षा मोठं आहे, कलाकार मोठा नाही, हे डोक्यात ठेवून काम करणं ना, ही गोष्ट जेव्हा करणारे 2 कलाकार एकत्र येतात ना, ज्यांना नाटक मोठं वाटतं, प्रॉडक्ट इज ऑलवेज बिगर दॅन यू. आम्हाला दोघांनाही असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, बदलाची तयारी आहे. मी भारी करतो किंवा मी भारी करते हे सेटल होणाऱ्यातले नाही होत दोघंही जण, की आम्हाला अच्छा हे छान होतंय, नाही पण मजा नाही येते. सो असे 2 कलाकार एकत्र आल्यामुळे कदाचित प्रोफेशनली आमची तेवढी प्रोफेशनल मैत्री आहे. अगदी. सो आणि त्यामुळे आत्ताही 70-75 प्रयोगानंतर सुद्धा त्याला मी येत असले, मला तो येत असला, तरी आम्हाला एकमेकांच्या चुका जाणवतात, आणि तरीही त्या चुकांवर आम्ही डिस्कस करतो. मोकळेपणाने त्या चुका एकमेकांना सांगायची मुभा न बोलता एकमेकांना आम्ही कधीच दिलेली. आणि दुसरं म्हणजे आयदर ह्याचा किंवा तिचा प्रयोग संपल्यानंतर मला अजूनही मध्ये फोन येतो, एक्साइटमेंटमध्ये येतो, किंवा आज काहीतरी सरकलं, गणलं, हल्लं हे सांगायला येतो. आणि मग तेव्हाच मला कोणीतरी प्रेक्षकांनी असं सांगितलं, ही पुन्हा थिएटरमधली गंमत आहे की अरे सॉलिड झालं, मस्त झाला प्रयोग. आणि तेव्हाच यांचा फोन येतो. ही फार मला असं वाटतं लाईव्ह आर्टमधली गंमत आहे. सांगणं अवघड आहे की ह्या दोघांना थोडंसं आज काहीतरी गणलं असं वाटतं, पण समोर जो माणूस रिसीव्ह करतो त्याला काहीच फरक पडत नाही. मला अजून एक महत्त्वाचं असं वाटतं, दिग्दर्शकाला आपण नेहमी कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो, हे अगदीच बरोबर आहे. पण जेव्हा नाटक रोलिंग होतं, जेव्हा एक प्रयोग सुरू होतं, 20 प्रयोगानंतर दिग्दर्शक तेवढा इन्व्हॉल्ड दर प्रयोगाला आलाय वगैरे असं नाही होत. व्यावसायिक गणितांमध्ये तर नाहीच होत. त्यानंतर जे प्रमुख कलाकार असतील, म्हणजे 5 पात्री असेल नाटक सपोज, तर त्यातले 1-2 कलाकार हे जरा नावाजलेले मोठे सिनियर असे असतात. तर ह्यांच्यावर मोठी जबाबदारी पडते टू बिकम काइंड ऑफ होल्ड द कॅप्टन्स फ्लॅग. करेक्ट. एस्पेशली दौऱ्यांमध्ये म्हणा, किंवा ही मगाशी म्हणली तसं प्रपोजल मी नंतर जॉईन केलं, मी रिप्लेसमेंट म्हणून जॉईन केलं. तेव्हा ते सेटल्ड नाटक होतं. त्याला एकच स्पर्धा राहिली होती त्या वर्षीची, बाकी सगळ्या स्पर्धा होऊन गेलेल्या, आणि मी पोती घेऊन घरी घेऊन गेले होते बक्षीस हे सगळे. आणि त्यामुळे ती मोठी दुहेरी जबाबदारी होती. एकतर चालणाऱ्या नाटकात तुम्ही मधनं इन होता, त्यात 2च पात्री नाटक, म्हणजे ऍक्च्युली ते राजन काका अजूनही म्हणतात 3 पात्री, पण आम्ही म्हणतो नाही हे 2च पात्री नाटक आहे. राजन काका 3 का करायचे, लक्ष ठेवायला नाटकात काम. राजन काका 3 राऊंड नाही का करायचे येऊन जाऊन. हा म्हणून तर तेव्हा मी जेव्हा बघितलं पहिल्यांदा प्रपोजल, ते याच दृष्टीने बघितलं होतं की आता मला हे करायचंय. त्याच्यात मी बघितलं नव्हतं, आणि माझ्या लक्षात आली एक गोष्ट, हिच्या टेरिटरीत घुसायचं नाही. ऑलमोस्ट नाटकाचं ड्युरेशन जर सपोज 100 मिनटं असेल, त्यातली 88 मिनटं हिची आहेत. आपण सिंगल काढून स्ट्राईक द्यायचे. शेवटची 12 मिनटं ती सोलोलॉकी जी काय माझी आहे ते माझं आहे, ज्यात हिला स्कोपच नाही, म्हणजे ही ऐकतच बसणार आहे. सो ते मला क्लॅरिटी आल्यानंतर मी हिला एकदा बोलून दाखवलं. म्हटलं मला असं वाटतं की मी फक्त सपोर्टिंगच राहिलं, म्हणजे हा तुला कसं इंटरप्रिट करायचं ते कर. आणि अख्ख्या प्रोसेसमध्ये हिने एकदाही मला सांगितलं नाही, अरे
आधी अमोल कोल्हे करायचा ना ते. बरोबर, बरोबर. अरे अमोलनं हे करायचा कधीही नाही सांगितलं नाही. जे मला रजिस्टर झालं की तालमी 1.5 महिना तालमी आणि 35 प्रयोग म्हणजे जवळजवळ 2, 2.5, 3 महिन्यांचा काळ एका आर्टिस्ट बरोबर घालवल्यावर रिप्लेसमेंट झाल्यानंतर 2 पात्री नाटकामध्ये हे पटकन येऊ शकतं की ऐक ना तो ना असं करायचं तसं करू. दॅट हिट मी इन अ व्हेरी गुड वे की यार म्हणजे आपलं पुढे व्यावसायिकदृष्ट्याच जमेल. सो ते आणि जमलं. हो खरं. काय आत्ता हा अफसाद म्हणाला त्याच्यातलं एक माझ्या दृष्टीने तांत्रिक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दिग्दर्शक कॅप्टन ऑफ द शिप वगैरे सगळं बरोबर आहे, पण अंतिमतः या दोघांना सुद्धा मजा येते. याचं कारण अंतिमतः नाटक हे कलाकाराचं ॲक्टरचं माध्यम आहे. कारण आम्ही कितीही सांगितलं तरी ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष समोरच्या माणसाशी त्यांचं संप्रेषण होतं. आता हे दोघंही गुणी आहेत, पण एक स्वतःच करायला लागली असं झालं तर सुपरवाईज करायला मी चोरून जाईन. आम्ही त्यांना बोलवतोय गेले अनेक अगं प्रयोग. मध्यंतरी नाव विसरलो आम्ही. मग आम्ही ते बँड्राला राहतात ते फोन वगैरे एवढे रेफरन्सेस पाहतो. मग आम्ही त्यांना बोलवतोय की आम्ही सुटत चाललोय किंवा आम्हाला असं वाटतंय की आता आमचं गडबड तर तुम्ही या. तर असे कलाकार मिळालेले असून सुद्धा ते नाटक बघायला आता बघ येत नाहीयेत. काय या नाटकाची एक वेगळी प्रोसेस होती. म्हणजे मी ती तालमीच्या वेळेस पण पाहिली की एक स्क्रिप्ट अवेलेबल होतं आणि नंतर त्याची एक रंगावृत्ती अवेलेबल होती आणि मग तुम्ही पण त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने पार्टिसिपेट केलं आणि ते नाटक घडलं. तर त्याच्यामागचं कारण काय होतं? म्हणजे हे खूप वर्षांपूर्वी लिहिलेलं होतं म्हणून हे नाही, काय झालं त्याचा प्लॉट तसाच ठेवला, पण मला असं वाटतं की जे लिखित नाटक आहे प्रकाश बोर्डवेकरनी लिहिलं आणि सुरेश जयरामनी रंगावृत्ती केली, तर त्यात त्यांनी चांगलं मराठी लिहिलंय, पण मला ते त्या पात्रांचं वाटेना. त्याकरता आम्ही त्या भाषेवरती काम करायला लागलो की हे 2 माणसं या परिस्थितीत सापडली तर काय करतील. आणि तर ते करत असताना त्याच्यामुळे मग ती भाषा त्यांची झाली. म्हणजे आम्ही संरचनेमध्ये काही बदल केला नाही नाटकाच्या, परंतु ती भाषा त्यांची झाल्यावर ते खूप गोष्टी सापडत गेल्या. मग ती शारीर भाषा त्यांची वेगळी झाली, सापडली गेली. मग त्याच्यात जर केअरफुली बघितलं तर हे फार इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नाटकात ती फार अभावाने दिसते. ते साऊंडचा वापर म्हणजे उदाहरणार्थ असतात लाईटर असा आपटतो त्याच्यात. म्हणजे आपल्याला काही वेळा काही साऊंड इरिटेट करतात, तर त्यामुळे नकळत हे 2 ऍक्टर्स पण त्याचं साऊंड डिझाईन पण करायला लागले. म्हणजे नाटकातला शब्द हा फक्त लिखित शब्द नसतो याचं ते उदाहरण होतं. ते तालमीमध्ये ते शिजत गेलं नाटक आणि मूळ लेखकाचा अनादर न करता ते तसं त्या पद्धतीने शिजत गेलं आणि कदाचित त्यामुळे ते दोघं एकमेकांची कम्फर्टेबल झालं. म्हणजे एखाद दुसऱ्याने विजय काका हे असं म्हणून बघूया, असं म्हणून बघूया, हे सतत होत राहील. तुम्हाला काय उपयोग झाला या प्रोसेसचा? म्हणजे एक हातात स्क्रिप्ट घेऊन आहे आणि हे तुमचं एक वेगळा प्रोसेस होता. तर वॉज दिस मोर इंटरेस्टिंग किंवा मोर हेल्पफुल? म्हणजे कारण काका म्हणले तसं त्या स्क्रिप्टमधली भाषा उत्तम मराठी भाषा होती, पण 2024 सालची साधारण 35ची 2 माणसं, 35च्या आसपासची साधारण कॉस्मो कल्चर्समध्ये वाढलेली माणसं अशी भाषा नाही बोलणार. कितीही मराठी उत्तम असली तरी दैनंदिन व्यवहारामध्ये अशी भाषा बोलणारी माणसं नसतात आता. बरोबर. त्यामुळे ते स्क्रिप्ट वाचताना काकांना नाही मजात नाही असं आतनं ते वाक्य म्हणावंसं नाही वाटत आहे असं व्हायला लागलं. मग काकांनी आम्हाला 2 गोष्टींच्या बाबतीत मुभा दिली. एकतर तुम्हाला हवी तशी वाक्य घ्या, मला हे द्या, ॲटिट्यूड द्या. हा त्यांचा तालमीतला शब्द आहे, अप्रोच आणि ॲटिट्यूड. ह्या 2 गोष्टी मला द्या त्या दोन्ही कॅरेक्टर्सचा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आत्ता इथे ही मुवमेंट घ्यायची वाटली घ्या, इकडून जाऊन तिथे बसावं असं वाटलं बसा, याची तुमच्याकडे कारणं पाहिजे. मला वाटलं म्हणून नाही, का वाटलं त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. सो त्यामुळे हिलाही बांधिलकी आवडत नाही अशा बाबतीत काम करताना, मलाही ती तशी आवडत नाही. इतकी मुभा दिल्यावर मग काय सुटलोच होतं. मला मनापासून ना आमचे लेखक आता रंगावृत्ती ज्यांनी केली सुरेश काका, त्यांनी दिलेली एक
स्क्रिप्ट आमच्या हातात होती आणि त्यात बरेच बदल केल्यानंतर सुद्धा लेखक म्हणून त्यांनी आम्हाला ती करण्याची मुभा दिली. त्यांनी आम्हाला कुठेही आखडता हात घ्या असं सांगितलं नाही, कुठेही ते आम्हाला अडवलं नाही. आणि ते म्हणाले की मला मी लिहिलेली पात्र दिसू दे आणि त्या पात्रांनी मी लिहिलेल्या चौकानात परफॉर्म करून दे, मला अपेक्षित प्रभाव प्रभाव त्याचा म्हणजे इफेक्ट द्या. तर ते नाटक इम्पॅक्टफुल होतंच, त्याच्याबद्दल काही. आणि ओव्हरऑल बोलायचं तर ही दिग्दर्शक म्हणून हे नाटक करायची पद्धत होती. म्हणजे पुढचं नाटक परत त्याच पद्धतीने होईल असं नाही. ते कदाचित सगळ्याच बाबतीत पक्क घट्ट असेल ते तसंच करायचं अशा पद्धतीने. आणि दुसरं या नाटकामध्ये महत्वाचा भाग आहे त्याच्याविषयी तू विचारशील तो म्हणजे तंत्र. थ्रिलरमुळे त्याचं सेट, लाईट आणि म्युझिक हे सगळं भयंकर महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातला अशोक पत्कीने वापरलेला साऊंड आणि प्रदीपचा सेट आणि ते सगळं आणि शीतलचं लाईट्स. तसं सोलापूरला एक काहीतरी छोटा प्रॉब्लेम झाला लाईट्सचा. वर लटकवायला फार जागा नव्हती म्हणून त्यांनी ना क्रॉस लाईट्स केली आणि ती इतकी कमाल दिसली. मग आम्हाला स्टेजवर कळला हिला आता हा कटलाईट मिळतो भारी आहे. प्रेक्षकांच्या बाजूला तिचा चेहराचा जो भाग होता तो अंधारात होता, इकडनं सोर्स आला होता, पण हे भारी आहे. मग त्याला म्हणले तू चुकून केलेस का मुद्दा? नाही दादा ते इथे तसंच म्हटलं, हेच कर मुंबईत सुद्धा. त्यालाही सापडून गेलं. याला हुतात्मा स्मृती हुतात्मा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट विजय काका, म्हणजे तू मगाशी विचारलेल्या प्रश्नाला पुढे तसं म्हणेन की विजय काकानी ना आम्हाला खुलं सोडलं आणि त्यामुळे चांगलं करायचं ही जबाबदारी आली की आता आपल्याला आपल्या पद्धतीने करायला सांगितलंय, म्हणजे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर दिली, एवढा विश्वास ठेवलाय, तर आपण केलंच पाहिजे आता की चलो न करते हो जाएगा. या ॲटिट्यूडमध्ये आम्ही दोघंही एकही दिवस स्वस्थच नव्हतो. आणि मला असं वाटतं की आमच्याकडे बघून लक्षात आलं असणार म्हणून त्यांनी ही नाटकाची पद्धत आमच्यासाठी वापरली असेल असं वाटतं. बरोबर, वेगवेगळे दिग्दर्शक असतात ना, काही तुम्हाला कंपल्शन करतात की असंच करायला पाहिजे. विजय दादा तसा नाहीये, हा माझा पण एक्सपिरियन्स आहे. दुसरं मला असं वाटतं या नाटकात आणि एक महत्वाची गोष्ट जी या दोघांना लक्षात ठेवायला लागते ती म्हणजे वेग. घटनांचा जो वेग आहे आणि त्याचा तो वेग जर सरकला तर त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे त्यांना कामं तर करावीच लागतात, ती ॲटिट्यूड अप्रोच सकट करायला लागतात आणि तो वेग त्यांना मेंटेन जे त्या दोघांसाठी माझ्या दृष्टीने फार अवघड आहे. कारण तेच तसंच तितक्या वेळी म्हणजे मी मोकळं सोडलं बरोबर, पण अंतिमतः ते भयंकर घट्ट नाटक आहे. त्याची वीण फार घट्ट आहे शेवटी. असं झालंय का की तुमचा खूप पेस लागला एखाद्या प्रयोगात? होतो कधी किंवा एकदम पेस ड्रॉप झाला? ड्रॉप नाही झालाय, बेअर मिनिमम पेस आहे, त्याच्या खालती नाही आलं. म्हणजे आमचा अंदाज आहे दोन्ही अंक 55 मिनिटाचे आहे. करेक्ट. ते 55 कधीतरी 57 पर्यंत गेले, पण 1 तास 5 मिनिटं वगैरे नाही. पण काही देयर इज एनी इंडिकेशन की चुकला स्वर? मला कंटाळा होतो. मला कंटाळा येतो. हा मी साधारण असं करतो की चल आता पटापट कर आणि तेवढं म्हणजे एकमेकांना चल बोर नको करू. बोर होतंय. आता आम्ही सेटवर अशी रिॲक्शन. मला ना नेहमी असं वाटतं की 2 ऍक्टर्सचं नाटक खूप कठीण असतं. कठीण. पण याचे काही फायदेही आहेत. तुम्ही अलर्ट राहता, ॲब्सोल्युटली अलर्ट राहता. मग इन ऑल फॅक्टर्स की आता फिजिकली तुम्हाला एखाद दिवस नसेल जमत, नाही यात जरा सांभाळून घे म्हणायला कोण आहे? एकच व्यक्ती आहे. म्हणजे मगरीचाही रोल मीच करायचा आणि बच्चन साहेबांचाही मीच करायचं असं नाही ना होऊ शकत 2 पात्री नाटकात. त्यामुळे परवा हिचं प्रमोशन्स वगैरे मुळे थकली होती. हो, रात्री प्रवास एनर्जी लेवलला चल बॅलन्स करण्यासाठी मी 1 पैसा जास्त एनर्जी लावीन, पण तुझी वाक्य तुलाच घ्यावी लागणार आहे, त्यात आपण मदतच करू शकत नाही होत एकमेकांना. सो हा एक प्रकारे फायद्याची बाजू वाटते मला आणि एक प्रकारे हा तोटा आहे की बाबा ओव्हर पॉवर करायचा मोह होत नाही अशा वेळेला. वर करून जायचंय कुठे, मला परत प्रयोगाला भेटायचं. दिग्दर्शक म्हणून काय हे वाटतं तुला? एकसुरी होण्याची शक्यता असते 2 पात्र किंवा तुम्ही हालचाली बांधताना त्याच्यात तोचपणा येण्याची शक्यता असते. तर हे सगळे चॅलेंजेस दिग्दर्शक आणि तंत्रज्ञाना पण असतात.
मला असं वाटतं की विजयदानी शेवटच्या 3 दिवसात जी जादूची काठी फिरवली ना, आणि त्याच्यानंतर जे काय आम्ही म्हणजे आम्ही इम्प्रोवाइज वगैरे ते सगळं करायला लागलो. मध्ये 8 का 10 दिवस काका अमेरिका दौऱ्याला गेले होते. तेव्हा धनेश आणि सुशील होते इथे मॉनिटर करायला. म्हणजे जर हे वायर व्हायला लागलं की ते शीप डॉग्स कसे मेंढ्यांना बरोबर आणतात तसं. आणि रंगीत तालमीच्या 2 दिवस आधी, ते 2 दिवस आणि रंगीत तालमीचा दिवस, या 3 दिवसात काकांनी आम्ही जे बसवले ते आधी आल्यावर बघितलं. मग ते उभे राहिले, म्हणले हे नकोय, याच्याऐवजी हे करा, हे चांगलं आहे, हे असंच ठेवा, हे अजून फुलवता आलं तर आपण बघू, हे नकोय ह्याच्याऐवजी हे करा, हे या जागी करा, हे इथे करा, असं करत सगळ्या सेटचा असा कसला आम्ही सेट वापरू शकलो नव्हतो. ती फॅकल्टी नाही आमच्या बद्दल, ती लाईन ऑफ कोर्स. हाऊ डू यू क्रिएट अ थ्रिलर प्ले? कारण ह्यांच्या नाटकात तसं काय हू डन इट नाहीये, मर्डर मिस्ट्री नाहीये, पण तरीही ते एक थ्रिलर झोनमध्ये आपल्याबरोबर राहतात. तर हे थ्रिलर नाटक कसं घडवतात? कसं घडवतात एक जनरल हा भाग आहे, पण मला व्यक्तिशः नेहमीच ह्युमर आणि थ्रिल हे 2च प्रकार सगळ्यात जास्त आवडत आले. आमच्यावरती तसे इन्फ्लुएन्सेसही आहेत की थ्रिलर बरे आणि हे. तर मुळामध्ये काय होतं की प्रेक्षकाच्या बाजूने तू विचार केला तर उत्कंठा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर ती उत्कंठा तुमची सामाजिक नाटकातही असते, ती विनोदी नाटकातही असते. आता या प्रकारच्या नाटकामध्ये काहीतरी गुन्ह्याचा बॅकड्रॉप आहे, आणि तो गुन्ह्याचा बॅकड्रॉप असल्यानंतर ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲम्बिग्युइटी आहे की हे काय घडलं असेल, काय नाही काय. तर ती बॅकस्टोरी आहे, आणि ती बॅकस्टोरी कधीही तुमच्यावरती जडप घालू शकते. या प्रकारचं हे थ्रिलर आहे की ती त्यामुळे तुम्ही ए बाबा हे वाचणार, निघणार, अडकणार, तू नसलेला माणूस येणार, काय मास्टर माइंड मध्ये या प्रकारचं सगळं असल्यामुळे. दुसरी गोष्ट की एक वातावरण, म्हणजे आता या नाटकामध्ये समुद्र किनाऱ्याचा हे आहे, तर तो मग समुद्राचा आवाज, या सगळ्या गोष्टी क्रिएट होतात, त्यातून तुमची उत्कंठा वाढते. आणि तू जर विचार केला तर हू डन इट डायरेक्टली नसलं तरी काही प्रमाणात हू डन इटचा भाग त्याच्यात आहे, ते तुम्हाला हळूहळू लक्षात येतं. आणि मला असं वाटतं की ती बॅक स्टोरी घेऊन येणं आणि ती परत पुढे समोर येते नाही अडकवायची, समोर येते नाही असं सगळं त्या प्लॉटमध्ये असल्यामुळे मला हे थ्रिलर क्रिएट करताना, म्हणजे तू परफेक्ट मर्डरचा विचार केला असता ते वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे खून समोर झालाय आणि हा माणूस हिला अडकवतोय आणि अडकली 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 आणि त्यातनं सुटणार की नाही. तर शेखर गोचला आणि तिसऱ्याच प्रकारचं सायकोलॉजिकल 3 पायांची शर्यत आणखी नाही. याचं मजा म्हणजे मी फक्त हे यू मस्ट डाय हे एकच हू डन इट केलं, बाकी कुठल्याच नाटकामध्ये डायरेक्टली याचा खून झाला आणि तो कोणी केला असं एकही नाटक नाही केलं. तर त्यामुळे त्याच्यातलं थ्रिल, उत्कंठा वाढवणं, आणि शेवटी ना ते तुम्ही केलं कुठल्याही प्रकारच्या नाटकात तर तुम्हाला ते प्रेक्षकाला पकडून ठेवायला फार मजा येते. त्यातलं रहस्य मेक्स इट मोर इंटरेस्टिंग, आणि मला ते फार आवडतं. या नाटकामध्ये सुरुवातीपासून एक जवळजवळ 10 ते 15 मिनिटं कळत नाही की ते कुठल्या दिशेने जाणार आहे, बरोबर, पण परफॉर्मन्सेस होल्ड यू, विच इज व्हेरी क्रेडिटेबल. थँक्यू. की मर्डर नाही झालाय, ह्यांनी केलाय मला माहित नाही, ह्यांची बॅक स्टोरीज तू म्हणतोस तसं मला कळलेली नाही, तरी 10-15 मिनिटं मी आय एम वेटिंग की अभी कुछ होएगा. आणि आय थिंक दॅट इज शुअरली तुमचं क्रेडिट, म्हणजे इट्स नॉट इन द रायटिंग. नाही 100% विजय काकाचं, कारण का ना आम्ही ते सांगितलंय ना, ते लिहिलं किंवा ते क्राफ्ट झालं तसं परफॉर्म करत होतो. विजय काका आले अमेरिकेकडे, आपण एक बारीक रोमॅन्टिक अँगल देऊया ह्याच्यामध्ये, आणि ते कोणाच्या डोक्यात फिजिकल प्रॉक्सिमिटी ऍड करणं वॉज सच अ ब्युटिफुल डिरेक्शन. म्हणजे एक्झॅक्टली. आणि लोकांना वाटतं अच्छा ह्यांचं आता अफेअर होत आहे का काय होतं, बरोबर. सो ती कन्फ्यूज स्टेट निर्माण करणं समोरच्याची हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आम्हाला ते अर्थात आम्ही करत होतो तेव्हा ते डोक्यातही नाही आलं, आणि म्हटलं ना जादूची काठी फिरवली, ती अशी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने फिरली, मजेदार झाली. मग आणि ओव्हरऑल ना म्हणजे मला थोडंसं असं वाटतं की या OTT मुळे ना
मराठी लोकांना सुद्धा आता थ्रिलर्स बघायची खूप सवय झाली आणि ती त्याच्यात ते शोधायला म्हणजे आता बघ तू याचं 38 कृष्णवीराचा पहिला अंक त्यांना रहस्यप्रधान नाटकासारखा वाटायला लागतो आणि खरं म्हणजे तो त्याची ट्रीटमेंट थोडीशी तशी असली तरी ते लौकिक अर्थाने नाही. रहस्यप्रधान नाटक नाहीये तर ते पण लोकांना आता ते थ्रिल अडकवणे इव्हन हा परिणाम आहे म्हणजे आपण एका गोष्टीकडे बघतो पण आजूबाजूच्या गोष्टी खूप वर्ग होतात तसं लोकांनाही ते OTT मुळे आता ते त्यातलं थ्रिल शोधायला मजा आणि लोकांचा अंदाज चुकला ना प्रेक्षकांचा की त्यांना जास्त मजा येते, ते जास्त आवडतं. आणि आमच्या या नाटकामध्ये ना बऱ्याचदा त्यांचा अंदाज चुकतो. इंटरव्हलला येऊन जे अंदाज सांगतात ते आम्हाला माहिती असतं ना चुकीचे हा, तर आम्हाला विचारतं काय घडणार आहे, आम्हाला पण माहिती नाही, त्याच्या दुसऱ्या अंकात कळेल आम्हाला काय होणार आहे ती नाही सांगायला. गंमत नाही, वाटत राहणं हे थ्रिलरचं की आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की कुठलीही कलाकृती असो त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑडियन्सला वाटत राहायचं इमोशन दिलं ना तर द स्टिकीनेस इन्क्रीजेस आणि तुमचा ऑडियन्स तुमच्याबरोबर जास्त राहतो सहज पद्धतीने. आणि ते त्यांना काय होणार आहे आणि ते शेजारच्या लेट याचं होणार आहे ही ते आपापसात सुद्धा कम्युनिकेट करतात, त्याच्यात अडकत जायला त्यांना मजा आहे. अदिती, तुझ्यात जो एक इंट्रेन्सिक वेडेपणा आहे जो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो तुझ्या कामामध्ये दिसतो. तो प्रपोजलमध्ये क्लॅरिटीने दिसला. हे नाटक बघितल्यावर मी तुला म्हटलं की ते काय तुला हे येतं, हे तू मंजुळामध्ये पण केलं होतं. तो हा जो एक वेडेपणा आहे किंवा एक आहे आपण एक वेगळं दाखवायचं आणि मग ते बदलायचं आणि अतिशय वाह्यात कॅरेक्टर असेल तर ते खूप साळसूत दाखवायचं वगैरे, हे जे आयटम सगळे तुला येतात आणि ते तुझ्यामध्ये इंट्रेन्सिकली आहेत तर त्याच्याबद्दल तू सांग. हे काय आपल्याला माहिती आहे की ही वेडी आहे. मी काय आता त्याच्यामध्ये सांगू, तू खरंच वेडी आहेस. तुला काय आता तुम्हाला किती वर्ष गेली 25 वर्ष निवडलेली वेडी आहे पण जरा निवडलेली वेडी आहे. जरा निवडलेली वेडी आहे. पण तूच सांग ऍक्च्युली याचं उत्तर तूच दे मनवा. लेट मी सिम्प्लिफाईड की हा तुझा जो माणूस म्हणून मॅडनेस आहे तो तुझ्या कामामध्ये तुझ्या बाजूने उभा राहतो का बऱ्याचदा किंवा तू वापरतेस का? मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर आपण एक कलाकार म्हणून जेव्हा काम करायला जातो ना तेव्हा तुम्ही इथून शांत असाल ना तर इकडच्या वेगवेगळ्या इमोशन्स बाहेर येतात आणि तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्ही इकडनं भंजाळलेले किंवा वैसाटलेले असताना आणि तो मॅडनेस जेव्हा मी इथून शांत असते ना तेव्हा तो नॅचरली येतो. नॅचरली येतो. सो कुठेही कधीही काहीही वाटू शकतं मला, मी करू शकते. आणि मला असं वाटतं मला त्या गोष्टीतनं जर आनंद मिळणार असेल दुसऱ्याचं नुकसान न करता, दुसऱ्याचं नुकसान न करता ऑफकोर्स. नाही हे बरोबर आहे. नाही त्याच्यावर परत ट्रोलिंग तुझ्या आनंदासाठी मग आई करशील का काही करता नको किंवा एवढंच वापरायचं आणि मग तुझा वेगळा कट लावायचा आणि ट्रोलिंग क्रिएट. या नाटकामध्ये तू गातोस, तुम्ही सिगरेट ओढतास स्टेजवर. तू नाही ओढत पण तू तुझ्या नाटकांमध्ये तुला लकप घ्यायला आवडते. तर हे जे एक आपण असं म्हणूया की नॉट फुल्ली पण थोडेसे गिमिक्स एक वापरायची आवड काय? म्हणजे मी ऍक्च्युली हे दिलीप भाईंना पण म्हटलं होतं की तुम्ही आहात तसे ऑडियन्स पर्यंत पोहोचलेले नाही आहात. तुला पण ते आवडतं, तुझ्या आधीच्या नाटकात पण तू ते थोडंसं लिम्पिंग घेतलं होतंस. तर तू आहे, मॅडनेस सेम आहे पण तू आहेस तशी नाही एक्झॅक्टली येत किंवा तू आहेस तसा 100% लोकांसमोर येत नाही. ह्याचं काय कारण आहे? म्हणजे कॅरेक्टर्स मान्य आहेत मला पण एक ऑडिशन बऱ्यापैकी आहे तसं आहे. तुम्ही फिजिकल अपिअरन्स वाईज तरी मी बऱ्यापैकी आहे तसं. मग आत्ता पांढरी दाढी आहे तर पांढरी दाढी घेऊन आलो, काळी केली तर काळी करेन. सिगरेटचं तू म्हणलीस ते ॲक्च्युली लिखित आहे, नाटकात लिहिलेलं आहे. गाण्याचं विजय काकांनी सुचवलं. या सिच्युएशनला आधी मी एकदा आत जातो तेव्हा मी गातो, एकदा ऑन स्टेज समोर बसून जे काय गातो, ते दोन्ही इथे गाणं पाहिजे कुठलं ते तू निवड. सो ते दिग्दर्शकाने सुचवलं होतं. बाकी फिजिकली या नाटकात मी ॲक्च्युली जरा मला ह्यामध्ये आणि एक मान्य करायला आवडेल, ग्रिप्स थोडंफार केलं ना त्याचा उपयोग झाला मला इथे. ओके. एक मॅन चाइल्ड उभं करण्यासाठी मला तिथे
जे काही किंवा माझा एक मित्र आहे शाळेतला, त्याला काय ही सवय होती, सतत तो हे करायचा. शाळेत अंगठ्या अलाउड नसतात ना, घरी तो अंगठ्या घालायचा. सो ही सवय, आणि तो तुझ्या इथे बघून बोलायचा असं. हे इरिटेटिंग आहे समोरच्या व्यक्तीसाठी. सो ह्या काही गोष्टींचा मला ह्या कॅरेक्टरसाठी उपयोग झाला, पण चर्चाला किंवा प्रपोजलला तू नाही वापरलं. काही अशा कधी केव्हाही नव्हतं वापरलं. इट वॉज नॉट रिक्वायर्ड असं मला वाटलं फॉर माय कॅरेक्टर. चर्चामधल्या हिच्या जे लिंपिंगचं हिने जे घेतलं, पण नोंद होती, नडग्या फोडून घेतल्यात, हे वाक्य होतं म्हटल्यावर ती लिंप होणारच ना. आणि ते नाही तो ते 2 दिवस आधीपर्यंत त्यांना मिळत नव्हतं, चर्चाचं कॅरेक्टरच नव्हतं मिळत. मग कपडे घातले, मी म्हटलं काहीतरी द्यायला पाहिजे यार, काय मग. आणि मग अचानक एक दिवशी मी म्हटलं वॉक बदलूया का, कारण जेव्हा तुम्ही कॅरेक्टरचा वॉक तयार करता ना, तेव्हा तुमच्या कॅरेक्टरचं अख्खा ते उभं राहतं वेगळ्या पद्धतीने, कॅनव्हास बदलतो. तसं या कॅरेक्टरचा वॉक एक पॅनिकवाली तिचा उठताना, म्हणजे आता विजय काकांनी बरेच दिवस पाहिलेलं नसल्यामुळे त्यांच्या लक्षात नाही येणार, पण ते तिचं उठताना पायाचा वापर करणं, किंवा हात स्ट्रेसमध्ये असलेली किंवा थोडंसं डिप्रेशनमध्ये असलेली, अँझायटी असलेली माणसं कशी वागतात, तर ते कुठेतरी काय लोकांना तुमचा अपिअरन्स दिसतो ना पहिले, तुमचा ॲक्टिंग परफॉर्मन्स हा नंतर दिसतो. पहिल्यांदा तुमच्याकडे बघायला तर हवं लोकांनी, आणि ते बघण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रायमरीली काहीतरी देणं अपेक्षित आहे. तर अच्छा 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 ही थोडं वाटायला हवं असं मला वाटतं. आणि जेव्हा एक माझं आहे, माझ्यापुरतं मला नेहमी असं वाटतं की जेव्हा तुम्ही सगळ्या चांगल्या माणसामध्ये एखादा त्रास दाखवताना, किंवा अरे बिचारा असं वाटून पटकन कनेक्ट होतात लोक, असं मला वाटतं. मला वाटतं की आई ग छान आहे ग, पण आई ग तिला दम्याचा त्रास आहे, आई ग बिचाऱ्याला स्ट्रेस आहे ग, एक थोडासा एक कनेक्ट, की बिचारी म्हणून का होईना, चांगली म्हणून का. नंतर मग ते बिचारे पण बाजूला पडतात आणि तुमच्या परफेक्ट डे म्हणणं जवळ जायला लागतात. बरोबर. आणि गाण्याचा वापर मी मग 2-3 नाटकामध्ये केला. काय होतं, तुम्ही थ्रिलर करताना आपल्या काळी राणीमध्ये पण त्याचा प्रेक्षकाला रिलॅक्स करायच्या काही जागा शोधायच्या असतात, आणि तुम्ही गाण्याने, आणि जर ते परिचित असेल तर तुम्ही रिलॅक्स होता, आणि जर गाणारा सुरात गात असेल त्यावेळेला तर ते कुठेही वर्क होतं. म्हणजे काही काही गोष्टी कॉमनली वर्क होतात. जसं मी वाघ गुरु नाटकामध्ये दिलीप प्रभावळकरांना माउथ ऑर्गन वाजवायला सांगितलं, ते म्हणत होते रेलेव्हन्स काय, मी म्हटलं तेच की प्रेक्षक, म्हटलं इथे जर अगदी व्यावसायिक उत्तर दिलं त्यांना मी, की इथे जर टाळी आली तर प्रेक्षक तुमच्या बरोबर येणार, आणि ती आली. मग त्याचा नाटकात वापर पुढे कसा केला, की ते जेव्हा आजारी पडतात मध्यंतराच्या आधी, तेव्हा अतुल त्यांना ते वाजवायला देतो, आणि त्यांना वाजवता येत नाही असं ते, पण आधी ते रिलॅक्स करण्याकरता गाणं आणि याचा खूप उपयोग. आणि आपल्या नाटकात पण ते गाणं जे आमचं आधी ठरवत होतं, आपण 2 माणसं अनोळखी एकत्र भेटली, गप्पा मारतायत, तर गाणी म्हणायला सुरुवात. गाणं हा ना आपल्या जनरेशनचा कॉमन फॅक्टर आहे ना, की आपण त्याच्यातनं कनेक्ट होऊ शकतो एकमेकांशी, असं आम्हाला वाटलं. तर आमचं असं झालं होतं की भेंड्या गाण्याची अंताक्षरी किंवा भेंड्यांसारखं 2-3 गाणी म्हणतील का असं. मग त्याच्यातनं मग एक गाणं सुचलं, जहा जहा चले गाणं. मग ते गाणं नुसतं सुचलं नाही, तर ते अख्ख्या नाटकभर वेगवेगळ्या पद्धतीने थ्रू आउट वापरलंय शेवटपर्यंत, आणि त्याचा रेलेव्हन्स आहे. हा त्याची थीम झाली. मग कारण तुम्ही दोघंही चांगले गाता, आणि मला तर पत्ती काकांनी आधी ती आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या मुली भयानक गातात, ही एकमेव चांगली गाणारी. मग पत्की काकांनी ना आमचं झाल्यावर नाटक समज, हा तर व्यवस्थितच गातो, उत्तमच गातो. गायल्यावर मला म्हणाले तू खूप छान गातेस. रेकॉर्डिंग पाहिजे म्हणलं माझ्यासोबत. म्हणलं काका माझं काय, तुझ्या बरोबर केलंय की एकदा जादू तेरी नजर मधलं गाणं, पण म्हटलं आता आवाज छान. तर मला फार मजा येते. मी कधीच गायलं नव्हते, म्हणजे आता हा बघ ना, हा पैलू थँक्यू टू विजय काका अगेन, की आपल्याला आवडत असतात गोष्टी, पण त्याचा वापर कलाकाराचा कसा करून घ्यायचा हे अगेन दिग्दर्शकाचं 100%. पुढचं संगीत नाटक नाही नको मला कारण आमचं भांडण होतं, एकदा भांडण झालं होतं. हा कुठे ते तू आत्मन गातो ना, तू असं काहीतरी वरती म्हणलं मला येणाऱ्या सुरात गा, नाही तर मला पकडता येत नाही. ते झालंच होतं. मग मी एका प्रयोगाला मुद्दाम खूप अशा हरकती वगैरे घेतल्या आतमध्ये, सूर तिला रागाने आतमध्ये बघितलं, मेरा साया माझ्या सुरात मी सुरू गेलं होतं. कारण मला एवढं नाही येत गाता, पण मजा येते गायला, आम्हाला रिलॅक्स होतं.
कारण ते सगळं असं टू मच आहे ना, त्याच्यात आम्हाला थोडा रिलॅक्स. सो तुला आज त्याचबरोबर तू 3 नाटकं केलीस, 3पैकी तुझा आवडता रोल कुठचा आहे? त्याचा हो त्यांनी काम केलेलं हो तुझ्या बरोबरची 3 हे नाटक मास्टर माइंड मधलं काम छान करतो. आणि प्रपोजल 1 नंबर म्हणेन मी, हे 2 नंबर. आणि तुमच्या दोघांचे गुरु कोण आहेत एकत्र का वेगवेगळे? जनरली? सगळ्यात आधी मी बाबाचं नाव घेईन. बाबाकडनं म्हणजे ऑलमोस्ट या क्षेत्राशी निगडीत जे जे काही पैलू म्हणा, गुण म्हणा, अवगुण म्हणा, नाही अवगुण नको, अवगुण बरेचसे मी कमावलेले आहेत माझे माझे, पण गुण आणि पैलू मुळात भाषा, स्टेजवर उभं राहायचा कॉन्फिडन्स, पहिलं पाऊल स्टेजवर टाकणं वगैरे सगळंच हे बाबामुळे आहे. त्याच्यानंतर मी परेशचं नाव घेईन मोकाशी, कारण गुरु म्हणण्यापेक्षा एक गायडन्स जो मुंबईत आलो तेव्हा परेशनी दिला. ऋषिकेश जोशी यांच्याकडनं खूप शिकलो. ह्या आणि आधी केलेल्या एका नाटकाच्या प्रोसेसेसमध्ये जी आली मजा, त्यामुळे विजय काकांचं नाव पण ऑफकोर्स या यादीत मी केलं. आणि कलाकारांकडून पण आपण काही गोष्टी शिकत राहतो, मित्रांकडून शिकत राहतो. त्यामध्ये मी संदीप पाठकचं नाव आवर्जून घेईन. खूप शिकलो त्याच्याकडनं, अजूनही चालू आहे, कमी पडतो मी, कारण ते फारच वेगळं रसायन आहे. आणि काम करत करत सहकलाकाराकडनं कामाशी निगडीत काही गोष्टी शिकायचं म्हटलं तर त्यामध्ये ऑफकोर्स अदिती आणि राजन काका. राजन तामाणे. अदिती? मला असं वाटतं की या क्षेत्रात यायचं कलाकार म्हणून ना कधी ठरवलं नव्हतं. त्यामुळे जी सुरुवात झाली ना ते रुईया कॉलेजमुळे झाली. त्यामुळे मी गुरु म्हणून कॉलेजचं नाव घेईन. मला असं वाटतं की त्यांनी मला अनेक माणसं दिली, ज्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या, इन्क्लुडिंग मी. ऑफकोर्स शिकते मी तुझ्याकडनं. मी आत्ता केली ना मनवाची सिरियल, मी सेटवर तिला म्हटलं होतं, इट्स व्हेरी कमेंडेबल द वे शी हँडल्स द युनिट. हे आपल्या आर्काईव्ह साठी ठेवा. छान आहे. त्यानंतर ऑफकोर्स मंग्यानी माझं पहिलं नाटक एकांकिका मंग्या साप्ताहिक होते. अच्छा. त्यांनी दिग्दर्शित केली होती. तो स्टेजवर उभं राहायचा रुईयाच्या, ती विनोदी भूमिका करायचा, एक कॉन्फिडन्स पुण्याचीच केली हो, अगं डिग्री युनिव्हर्सिटीला. मग निशीचं नाव घेईन. बरोबर. निशी एक माझा मंजुळाच्या निमित्ताने झालेला गुरु. देवेंचं मी पहिलं प्रोफेशनल नाटक केलं होतं. बरोबर. सो देवे ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. अल्टिमेट. मी क्षिती आणि माधवी होती. मंदार देवस्थळी संगीत कुलकर्णी. अभय परांजपेचं नाव आवर्जून घेईन, कारण त्यांनी मला ही नावं आयुष्यात मी त्याच्याबरोबर काम नाही केलं, पण ही माणसं हे त्या टेलिव्हिजनच्या त्या काळातली कॅमेरा शिकवलं बरे लोक ते. हां. आणि माझ्या आयुष्यात एक प्रोसेस चालू होती, मी मगाशी म्हटलं ना, ती पूर्णतः वेगवेगळ्या पद्धतीने चेंज करायला. एक कलाकार म्हणून आपण स्वतःला सैल सोडायचं असतं, आणि ते मला सैल सोडायला शिकवलं विनय काकांनी, की असणाऱ्या माणसाच्या पद्धतीने त्याच्या विजनमधनं तू पुढे जायला शिक. हे मला विनय काकाने शिकवलं. सो विनय काका, ऑफकोर्स विजय काका, कारण मला ही प्रोसेस इतकी मजेदार वाटली आणि इतकं समाधान मिळालं या प्रोसेसमधनं. हेमंत बरोबरच्या प्रोसेसमध्ये एक एदलाबादकरच्या एक वेगळी मजा आणली होती. राजन काका ऑफकोर्स. सो ही चांगली माणसं त्याच्या तुमच्या आजूबाजूला असतात ना, मला असं वाटतं की तुमच्यावर संस्कार चांगलेच होतात. आणि त्या सगळ्या माणसांनी ज्यांनी आपल्यावर संस्कार केलेले असतात ते गुरुच असतात आपले. त्यामुळे माझ्याबरोबर काम केलेले सगळे कलाकार सुद्धा माझे गुरुच आहेत. की माय एन्जॉय. एक नाव माझं घ्यायचं राहिलं, आणि ते घ्यायलाच हवं असं नाव आहे. खूप आत्तापर्यंत म्हणजे प्रपोजल करायला लागायच्या आधीपर्यंत ना मी फिजिकली खूप रिजिड होतो. म्हणजे मला काखेत संत्रपासनं काखेत कलिंगडपर्यंत सगळ्या उपमा देऊन चिडवून झालेलं आहे पुण्यात असताना. मुंबईत आल्यावर सुद्धा ती फिजिकल रिजिडिटी ज्यांच्यामुळे गेली माझी आणि नकळत गेली, त्या माणसाचे कलाकार म्हणून माझ्यावर प्रचंड उपकार मानतो मी, ते म्हणजे संजय मिले. लग्नाची बेडी या नाटकाच्या तालमींमध्ये माझ्याही नकळत. तू कोणाचं केलं काम? मी पराग करायचे. अच्छा. गाणं वगैरे. बरोबर. नकळत त्यांनी माझी फिजिकल रिजिडिटी पूर्णतः घालवली, ज्याचा पुढे ऑफकोर्स प्रपोजलमध्ये उपयोग झाला. इथे तर होतो आणि नकळत घडलं, मला कळलंही नव्हतं. मी स्वतःहून त्यांना इथं म्हटलं, मला असं वेगळं वाट, फिजिकली फ्री झाला आहेस, हात अडकलेले नाहीत आता तुझे. मला हे कधी झालं कळलं, पण हे फार मोठी शिकवण मिळून गेली मला. ते अप्रत्यक्षरित्या मला ते विनय काकांनी प्रत्यक्षरित्या सांगितलं, आणि ते फार महत्वाचं असतं. ते काही जाणीव करून देणं की आपल्याला
बदल आयुष्यात हा हवा. कलाकार म्हणून तुम्ही सतत बदलत राहिलं पाहिजे, सतत अपग्रेड करत राहिले पाहिजे स्वतःला. पेक्षा तुम्ही सतत इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे. तुम्ही स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की आता हे करून बघूया. सो मला असं वाटतं की सुदैवानी आणि मला मिळालेली स्क्रिप्ट्स, कुठली स्क्रिप्ट्स ही सगळ्यात मोठी गुरु आहेत. कारण इतकी विविध स्क्रिप्ट्स मिळाली ना, इतकी व्हरायटी मिळाली कामामध्ये की त्यामुळे म्हणजे आम्ही आता जवळजवळ एकत्र 700 प्रयोग केलेत. 700 नाही 500 500 प्रयोग केले. पण तिन्ही नाटकं इतकी वेगवेगळी आहेत एकमेकांपासून की एकसारखं म्हणजे काहीच त्यात कंटिन्युटी राखायची वेळ आली नाही. हे इतकं बरं आहे. त्यामुळे ती एकत्र काम करण्यातली आता एक फेमस जोडी जर किंवा हे सतत काम करणारी दोन एकत्र काम करणारी माणसं, पण त्यांची एकत्र काम करण्यात मग कुठेतरी वाटचाल तर होती. ग्रोथ मोठा शब्द असेल, पण एक जर्नी तर चालू आहे. आम्ही दोघं आपलं कपलचेच रोल सतत करत राहिलो. असं कधीच केलं नाहीये. नाहीच आहेत कधीच नाही. एकदाही तुम्ही नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही केलंय. दॅट्स इंटरेस्टिंग. बरं आहे म्हणजे. विजयदादा, शेवटचा प्रश्न. मास्टर माइंड नाटकामध्ये खूप एलिमेंट्स आहेत, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ह्यांचे परफॉर्मन्सेस आहेत, पण ती एक फायनल बेस्ट गोष्ट या नाटकाबद्दल काय आहे जी तुला ऑडियन्सला सांगायची की हे नाटक बघा? कारण हे नाटक अशासाठी बघा की ही गुजराती थाळी आहे, याच्यात सगळं आहे आणि ती तुम्हाला काय म्हणू ते सगळं एकत्र त्याचा अनुभव मिळणार. आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी हा कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा आहे. ते म्हणजे थोडक्यात माझं म्हणणं की एखाद्या नाटकामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र इम्पॅक्ट करतात. म्हणजे राईट फ्रॉम स्क्रिप्ट टू परफॉर्मन्सेस जे काही असेल ते सगळं, याचा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट या नाटकाचा जबरदस्त मिळतो. आणि मुख्य म्हणजे मास्टर माइंडची माझ्या दृष्टीने खासियत, बरीचशी नाटकं आपण बघितलं बाहेर पडताना संपतात. हे संपणार नाही, तुमच्या बरोबर राहणार आणि तुमच्या बरोबर काही दिवस राहणार. कारण जसं आपण उत्तम जेवलो की त्याची आठवण आपल्या बरोबर बरेच दिवस राहते. तसं थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात आणि आपण मस्त गप्पा मारल्या, मस्त टाइमपास केला आणि प्रेक्षकांना मास्टर माइंड हे नाटक नक्की बघा. इट्स अ फॅब्युलस प्ले. थँक्यू गाईज. थँक्यू. मस्त नाटकांविषयीच्या मस्त गप्पा आणि मस्त किस्से पाहण्यासाठी ऐकण्यासाठी बघत रहा स्ट्रॉबेरी पिक्चर्स डिजिटल प्लॅटफॉर्म. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा.